लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कुटुंबियांचा विरोध असतानाही 17 वर्षात चुलत बहीण प्रेमविवाह करण्यावर ठाम असल्यानं संतप्त भावानं तिला चक्क 200 फूट उंच डोंगरावरून खाली ढकलून दिल्यानं रक्तबंबाळ अवस्थेत तिचा जागीच मृत्यू झाला। वाळूंज महानगरातील तिसगाव जवळच्या खवड्या डोंगराच्या पायथ्याशी सोमवारी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली। या ऑनर किलिंग प्रकरणानं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडालेली आहे। पोलिसांनी आरोपी चुलत भावाला ताब्यात घेतलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नम्रता गणेशराव शेरकर असं मृत तरुणीचं नाव आहे, तर ऋषिकेश उर्फ वैभव तानाजीराव शेरकर असं आरोपी भावाचे नाव आहे। इयत्ता 12वी शिकणारी नम्रता ही शहागड येथे आईवडिलांसह वास्तव्याला होती। तिचे वडील पूजापाठ करून उदरनिर्वाह करत असे। घरी वडिलांसह कुटुंबाशी वाद होत असल्यानं नम्रता 10 दिवसांपूर्वी वाळुंज येथील वळदगाव येथे तिचे काका तानाजीराव शेरकर यांच्याकडे राहायला आलेली होती। दरम्यान सोमवारी दुपारी चुलत भाऊ ऋषिकेश उर्फ वैभव शेरकर यांना नम्रताला तुझ्या मित्राशी फोनवरून बोलणे करून देतो असं सांगून दुचाकीवरून खवड्या डोंगरावर घेऊन गेला होता। तिथे ऋषिकेश नम्रताला परजातीच्या मुलाशी मैत्री केल्यानं कुटुंबाची बदनामी होईल, तू असं करू नकोस, तू शिक्षण घे असं समजावून सांगत होता। पण ती त्या मुलाशी मैत्री ठेवण्यावर ठाम होती। त्यामुळे चिडलेल्या ऋषिकेशनं काही कळायच्या आत तिला 200 फूट उंच डोंगरावरून खाली ढकललं। उंचीवरून खाली पडल्यानं तिचा मृत्यू झाला असावा असं समजून तो घराकडे निघाला होता। दरम्यान तेथील काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्यास डोंगराच्या पायथ्याशी पकडलं। त्यानंतर ही माहिती MIDC वाळुंज पोलिसांना देण्यात आली। माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। नम्रताला बेशुद्ध अवस्थेत रुग्णवाहिकेतून घाटी रुग्णालय येथे दाखल केला असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केला। या प्रकरणी MIDC वाळुंज पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ही सुरू होती। तर ऋषिकेश हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असताना त्याच्याविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात मारामाऱ्या करणे, प्राणघातक हल्ला करणे असे गुन्हे दाखल आहेत। अनेक गुन्ह्यांमध्ये तो हर्सुल जेलची हवा खाऊन आला असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। नम्रताचे गावातील एका मुलासोबत प्रेम असल्यानं ती त्याच्यासोबत पळून गेली होती। त्यानंतर कुटुंबियांनी तिची समजूत काढून पुन्हा घरी आणलेलं होतं। त्यानंतर तिचे समुपदेशन करण्यासाठी वळदगाव येथील काकाकडे पाठवण्यात आलं होतं। दरम्यान प्रेम प्रकरणाला कुटुंबियांचा विरोध असल्यानं भाऊ ऋषिकेश नम्रताला समजावून सांगत होता। घटनेच्या दिवशी देखील तो तिची अनेक मार्गांनी समजूत काढण्याचा प्रयत्न करत होता, पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती। त्यातून पारा चढल्यानं ऋषिकेशनं हे कृत्य केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, छत्रपती संभाजीनगर।